मी याचं भांडं लावत आहे. ह्याच्यामधून खारी खोबरं काढून घ्यायचं आहे, त्याच्यामुळं हे भांडं मध्ये लावत आहे बघा. हे भांडं लावलं बघा. आता ह्याच्यातून खारी खोबरं काढल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते की कसं निघालं कसं नाही. तर ही खारीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये टाकते थोडी थोडी. बघते पहिल्यांदाच काढायची खारीक काढली. आता हे खोबरं बघा. काजू आणि बदाम आणि थोडा अक्रोड पण घेतले मी. आता बघा एवढं बारीक खारकीचं कूट केलं, हे खोबऱ्याचं कूट केलं आणि ह्याच्यामध्ये बदाम काजू आणि हो बदाम काजूच आहे. ह्याच्यामध्ये ही गोडंबी, हे थोडंसं मी तुम्हाला सांगल्याप्रमाणे सुटी मिरी थोडे कुटून टाकले आणि हा डिंक बारीक केला. असं एवढं बारीक झालं बघा हे. आणि त्याच्यानंतर थोडं उडदाची डाळसुद्धा मी ही मिक्सरमध्येच करून घेतली बघा. छान कुरकुरीत खुसखुशीत झाली. तिला भाजलं थोडं अगोदर आणि तिचंसुद्धा मिक्सरमधूनच पीठ करून घेतलं. आता हे पूर्ण एका ठिकाणी करणार आहे. थोडं थोडं गरम करून याला तुपामध्ये नंतर लाडू घालते. टाकू हे पूर्ण थोडं थोडं मी भाजून घेणार आहे बघा. कारण एक तर तूप पण गरम होते आणि त्याला थोडंसं खुरखुशीतपणा येते बी. थोडं भाजू घेतलं, परतून घ्यायचं. थोडं उभं भाजायचं बी नाही, थोडं परतण्यासाठी मी आता पूर्ण जेवढं मी साहित्य केलेलं आहे तेवढं परतून घेते ह्याच्यामध्ये. हे बघा असं थोडं परतून घ्यायचं. आणि आज बराच वेळ लागला मला हे लाडू घालण्यासाठी. आता बराच उशीर झाला, तरी पण स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे करून हे करायच्या मागे लागले. खोबरं घ्यायला बघा हे परतून, कारण हे तसंच काढलं होतं. त्याला सुद्धा परतून घ्यायला थोडं. थोडी डाळ मी केली होती ना उडदाची, ती थोडं परतून घ्यायले काढायला. थोडं परतून घेतलं, लावायला पूर्ण मिक्स करून टाकायला ह्याच्यामध्ये. उद्या सकाळी लेकरं उठले की खाल्ला लाडू की म्हणतील वाव छान लाडू केले. पण मदतीला कोणी नसते. एखादं लेकरू भेटते आपल्याला मदतीला, तेवढंच खूप काही. आणि एक सांगते तुम्हाला मी जे हे लाडू करायले ना ह्याच्यामध्ये मी साखरेचा वापर बिलकुल केलेला नाही. ते एक तुम्हाला महत्त्वाचं मला सांगायचं की कारण ह्याच्यामध्ये साखर टाकायचीच नाही. कारण याला गोडावा कशामुळे होतो, कारण आपण ह्याच्यामध्ये खारकीचा उपयोग जास्ती प्रमाणात करतो. आणि खारकी एवढी गोड असते की त्याच्यामध्ये साखरेची गरज अजिबात पडत नाही. शरीराला ज्याला शुगर वगैरे असलं तर हे खायला त्याला पण चांगलं वाटेल. कारण ह्याच्यामध्ये आपण शुगर बिलकुल वापरलेली नाही. कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत होते ना साखर वापरली म्हणून. मी पूर्ण हे आता तुम्हाला पूर्ण बिना साखरेचं कोणतीच साखर टाकलेली नाही मी याच्यामध्ये. आणि दरवर्षी सुद्धा हे करायचं म्हणलं आपण आईनं केलं तरच लेकरांना खायला भेटते, बाकी तर नाही भेटत लेकरायला खायला. आपण जरा आईनं केलं तरच लेकरायला आहार चांगला भेटू शकते. तूप टाकायला थोडं ह्याच्यामध्ये, कारण भाजल्यावर तेवढं काही तूप त्याला भाजण्यामध्ये टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे थोडं अर्धा किलो तूप टाकून द्यायला. आणि हे तूप मी विकत आणलेलं नाही ना, कारण मला विकतचं तूप नको वाटते. मी घरी आपण साईचं तूप बनवू शकतो आणि घरच्या तुपाचा वापर केला म्हणजे एकदम चांगलं होते बघा. 11 वाजले बघा हे लाडू बनवण्यासाठी. आणि आत्ता बघा हे मी हातसुद्धा धुतलेले नाही, तर एवढे लाडू झाले बघा तेवढ्या मटेरियलामध्ये माझी. आणि आई कुठं काय करते ना, आई हे असे कामं करते की लेकरायला चांगला आहार मिळावा त्याच्यासाठी आई मरमर करते. तर सर्व मुलांनी लक्ष द्यायचं की आईला सपोर्टिंग करायचं, बाकी बस.